तो प्रॉब्लेम आहे, तो गव्हाचाच प्रॉब्लेम आहे, ग्लुटेनचाच प्रॉब्लेम आहे, तरी सर्वसाधारण लोकांनी त्याचा बाऊ करायची गरज नाही. आणि सगळ्यात आधी मग आत्ता होईल का, उद्या होईल का, आणि 5 वर्षांनी होईल का, असं होत नाही. जर तुमच्या फॅमिलीमध्ये सिलियाक डिसीजची हिस्ट्री नसेल तर तो तुम्हाला होणार नाही असं सेफली म्हणू शकतो आपण. पूर्वी आपल्याकडे खूप गोष्टी होत्या, म्हणजे जेवताना ताकभाताने किंवा दही भाताने सुरुवात करायची, तिथून सुरुवात झाली. लोणच्याला आता आपण परत एक बदनाम केलं आहे की क्षार खूप आहेत आणि हे आहे. लोणचं इज वन ऑफ द बेस्ट प्रोबायोटिक. नमस्कार. अवतीभोवतीच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. आज आपण एक वेगळा विषय निवडतोय थोडासा, तो म्हणजे गहू, ज्वारी, ग्लुटेन ॲलर्जी. मुळात गहू चांगला की ज्वारी चांगली, किंवा दोन्ही चांगले असतील तर दोघांमधल्या वेगवेगळ्या अशा कोणत्या प्रॉपर्टीज आहेत ज्याच्यामुळे त्यांचं न्यूट्रिशन ते आपल्याला म्हणजे योग्य प्रमाणात त्याच्यापासून मिळू शकतं, किंवा दोघांमध्ये काही वाईट असेल तर ते का वाईट आहे, किंवा वाईट असेल तर ते चांगलं कसं करता येईल, चांगलं असेल तर ते कसं टिकवता येईल. त्याचबरोबर आपण प्रोसेसिंग करताना काही गडबड करतोय का, आणि त्याच्यामधून हे ग्लुटेन ॲलर्जी वगैरे याच्यासारखं काही मागे लावून घेतोय का. हे ग्लुटेन ॲलर्जी जे काय आहे ते मुळात आपण समजतो तितकं भयानक आहे का, त्याच्याबद्दलच आपण आज बोलणार आहोत. आणि त्या संदर्भात आपल्याकडे गप्पा मारण्यासाठी आले आहेत या विषयातले तज्ज्ञ श्रीयुत अनिल चित्तर सर. गहू आणि ज्वारी या विषयावर ते सातत्याने लिखाण करतायत. आपल्या पोस्टच्या माध्यमातून ते शक्य तितकी जनजागृती करण्याचाही प्रयत्न करत आहेत. मला आशा आहे की याच्यामधनं तुमचे बरेच गैरसमज दूर होतील आणि खरं काय आहे हे तुम्हाला समजेल. सर, आपल्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. गहू चांगला की ज्वारी चांगली, तर नक्की आपल्यासाठी काय चांगलं हे आपल्याला ठरवता येतं का मुळात? काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? आता तुमच्या प्रश्नाकडे आल्यानंतर पहिला हे आहे की ज्वारी चांगली का गहू चांगला. तर या दोन गोष्टींमध्ये ज्वारी चांगली की गहू चांगला हे असं ज्यावेळी कंपॅरिझन करतो त्यावेळी गहू वाईट म्हणून ज्वारी चांगली की ज्वारी गव्हापेक्षा चांगली की गहू ज्वारीपेक्षा चांगल्या, असे काहीतरी कंपॅरिझन होतं. हे असं अजिबात होऊ नये. ज्वारी ज्वारीच्या जागी चांगली, गहू गव्हाच्या जागी चांगला. त्याच्यामुळे जिथे ज्याला ज्वारी ज्या पद्धतीने आवडते त्यांनी ज्वारी खावी, ज्याला ज्या पद्धतीने जेव्हा जेव्हा पोळी खावीशी वाटते किंवा गव्हाचे पदार्थ खावेसे वाटतात तर त्यांनी गहू खावा. दोन्ही आपापल्या जागी बरोबर. आणि त्याच्याही पलीकडे मला मुद्दाम सांगावाचा मुद्दा हा की जर तुम्ही म्हणणार असाल की गहू वाईट म्हणून ज्वारी किंवा गहू वाईट म्हणून मिलेट चांगले, तर तुम्ही मिलेट्सवरही अन्याय करता. मिलेट्स हे त्याच्या जागीच चांगलेच आहेत. त्याच्यामुळे गहू वाईट म्हणून मिलेट्स अजिबात म्हणू नये, हा एक पहिला मुद्दा. त्याच्यामुळे मिलेट्स चांगले, ज्वारीही चांगली, त्यांना आपण थोडंसं बाजूला ठेवूयात. कारण मुद्दा हा ज्वारी चांगली किंवा मिलेट्स चांगला हा नाही आहे. मुद्दा कदाचित हा आहे की गहू वाईट आहे. तर गहू वाईट आहे, तो खरंच वाईट आहे का तो खरंच चांगला आहे का, याच्यावर जास्त विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण हा गहू चांगला का मिलेट्स चांगले हा विचार बाजूला ठेवा. दोन्ही आपापल्या जागी चांगले. पण मग त्याचे स्वतःचं असे काही स्पेसिफिक गुणधर्म आहे, म्हणजे जेव्हा आपण ठरवतो की एखादं हे घ्यायचं प्रॉडक्ट, म्हणजे गव्हापासून गहू घ्यायचं किंवा ज्वारीच घ्यायची किंवा मिलेट्स घ्यायचे, असं ज्यावेळेला ठरवतो तर त्यावेळेला त्याचे काही अशी पॅरामीटर्स असतात का की ज्याच्यानुसार आपण ठरवू शकतो? खरं सांगायचं झालं तर न्यूट्रिशनल व्हॅल्यू जर आपण कम्पेअर करायला गेलं तर दोन्हीमध्ये फार फरक नाही. अच्छा. जर मिनरल्स, व्हायटॅमिन्स, प्रोटीन त्यांचं क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस आपण जर केलं तर दोन्हीकडे जवळपास एकसारखंच आहे. त्याच्यात येणारे फायबर्स जवळपास एकसारखे आहेत. प्रोटीनचं क्वांटम वाईज ते एकसारखे आहेत आणि मिनरल्स, व्हायटॅमिन्स दोन्हीकडे आहेत. त्याच्यामुळे क्वांटम वाईज म्हणजे काय? जर तुम्ही प्रोटीनचा विचार केला तर गव्हामध्ये साधारण 11 ते 14% प्रोटीन आहे, तर ज्वारीमध्ये साधारण 12-13% आहे. मिलेट्समध्ये जवळपास 10 ते 13 मिलेट्समध्ये प्रोटीनही तशीच आहेत. गव्हात फार तर 10 ते 14 आहे, त्यांनी फार फरक पडत नाही. किंवा जर फायबर आपण म्हटलं
तर गव्हामध्ये फायबर 13-14% आहे, ज्वारीमध्ये 12-13% आहे, बाजरीमध्ये थोडंसं कमी आहे. पण सगळ्याचं जर ॲव्हरेज काढलं तर मोर ऑर लेस इट गोज ऑलमोस्ट ऑन द पॅरलल लाईन्स. त्याच्यामुळे आपण न्यूट्रिशनली त्याच्यात फार काहीतरी क्वांटिटेटिव्ह फरक नाही. म्हणजे जर तुम्ही ॲनालिसिस केलं तर याचं प्रोटीन किती आणि त्याचं प्रोटीन किती जवळपास एकसारखंच दिसेल. याचं फायबर किती त्याचं फायबर किती एकसारखंच दिसेल. तर त्याच्यामुळे क्वांटिटेटिव्ह बेसिसवर काही फारसा फरक पडत नाही. क्वालिटेटिव्ह बेसिसवर नक्की फरक पडतो. आणि मग तुम्हाला कुठला प्रॉडक्ट हवा आहे त्याच्यानुसार मग तुम्ही ठरवावं. तर आता इथे हा प्रश्न येतो, तुम्हाला काय हवं त्याच्यानुसार ठरवावं म्हणजे काय. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला ज्वारी किंवा बाजरी लाटता येत नाही, आपल्याला थापावी लागते. तर ज्वारी बाजरी किंवा कुठल्याही मिलेटमध्ये तो शेप फॉर्म करायचा ही क्षमता नाही. आणि त्याच्यामुळे ज्वारी बाजरीला टेक्स्चर द्यायची क्षमता नाही. आज ज्वारी बाजरी कितीही न्यूट्रिशियस असली तरी मला स्वतःलाही जर तुम्ही विचारलं तर मला भाकरी फारशी आवडत नाही. त्याच्यामुळं मला जरी ज्वारी खायची असेल तर मी रेग्युलरली खात नाही, कारण मला भाकरीचं टेक्स्चर नाही आवडत. त्याच्यामुळे मला चांगलं जेवण जर जवळपास आपल्या सगळ्यांचंच तसंच असतं की मला पोळी खाताना जो आनंद मिळतो तो मला भाकरी खाताना मिळत नाही. आणि एंड ऑफ द डे आपण जेवायचं ते पोट भरायसाठी नाही, जेवण हा आनंदासाठी करायचा भाग आहे हे आधी विसरायचं नाही. त्याच्यामुळे जर आपण ज्वारी आणि किंवा मिलेट म्हणूयात, मिलेट आणि गहू ज्यावेळी म्हणतो त्यावेळी मला एखाद्या टेक्स्चर्ड प्रॉडक्ट खाण्याने जो आनंद मिळतो तो कदाचित मिलेट्सपासून मिळत नाही. त्याच्यामुळे जर मिलेट्स खायचे असतील तर कदाचित मी म्हणेन की त्याला टेक्स्चरायझेशनसाठी काय करायचं असेल तर ते करता येईल का ते बघायचं. त्याला टेक्स्चर्ड प्रॉडक्ट करायची आणि मग ती लोकांना आवडेल अशा फॉर्ममध्ये द्यायचं. पण ते अजून त्याच्यावर फारसं काम झालेलं नाही. ते झालं तर कदाचित तेही तेवढेच चांगले असतील. पण तोपर्यंत आपण त्याला बाजूला ठेवूयात. आपण मेनली गव्हाबद्दल बोलूयात. तर गव्हाबद्दल आता बोलताना क्वांटिटेटिव्हली एकसारखं. मग क्वालिटेटिव्हली फरक काय होतं तर लाटलं जाण्याचा गुणधर्म जर आपल्या वेगवेगळ्या धान्यात बघितलं तर गहू सोडला तर जवळपास कुठलंच दुसरा धान्य हे लाटलं जात नाही किंवा लाटल्यानंतर त्याचा शेप रिटेन करत नाही. आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळी बेक करतो किंवा भाजतो त्याच्यानंतर जो जसं केकचा आहे, केक त्याचा एक पोरस टेक्स्चर हे ओपन आउट करून रिटेन करतं. किंवा ब्रेडचं ओपन आउट टेक्स्चर हे असतं, ते आपल्याला दिसतं. किंवा जर आपण बिस्किट पाहिलं तर ग्लुकोजसारखं बिस्किट तुम्ही तोडून बघितलं तर त्याचे आपल्याला टेक्स्चर दिसतं. ते टेक्स्चर वेगळं. तुम्ही मारीसारखं बिस्किट बघितलं तर त्याचं टेक्स्चर वेगळं. तुम्ही क्रॅकर म्हणजे आपण जर हे केलं तर ब्रिटानियाचं कुठलंही सॉल्टी बिस्किट घेतलं तर त्याचं टेक्स्चर बघितलं तर ते तुम्हाला दिसतं. तर हे टेक्स्चर देण्याचं आणि ते रिटेन करण्याची क्षमता फक्त गव्हात आहे. त्याच्यामुळे आपण एका गव्हापासून अगदी बिस्किट करतो, क्रॅकर करतो, कुकीज करतो, त्याच्यानं मिलेट्स करतो, केक करतो. तर असं एकाच प्रॉडक्टपासून असे वेगवेगळे टेक्स्चर असलेले, वेगवेगळे अरोमा असलेले किंवा वेगवेगळा माउथफील असलेले प्रॉडक्ट दुसऱ्या कुठल्याही याने करता येत नाही. त्याच्यामुळे तो गव्हाचा अतिशय चांगला गुण आहे. म्हणजे गहू जर चांगला असेल तर तो त्याच्या या गुणामुळे होतो. पण मग गव्हाबद्दल वाईट का बोललं जातं हा एक प्रश्न आहे. गव्हाला विलन का ठरवलंय? हां, तर सगळं असून सुद्धा हां, तर हे करताना मला जर तुम्ही विचारलं तर एखादी खूप सुंदर मुलगी तिच्या सौंदर्यामुळे पूर्णपणे तिचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, तसा काहीसा भाग गव्हाबरोबर होतो. ही वस्तुस्थिती आहे. इतके गुण कुठल्याही दुसऱ्या धान्यात नाही, इतकं चांगलेपण कुठल्याही दुसऱ्या धान्यात नाही. त्याच्यामुळे त्याचे सगळे गुण वेगवेगळ्या पद्धतीने वापरले गेलेत आणि सगळेच गुण योग्य पद्धतीने वापरले गेले असतील असं नाही.
तर गव्हात काही गुण म्हणजे चुकीच्या मार्गाने वापरल्या गेल्यामुळे काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत. त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम्स आहेत, ते आपण पुढे जाऊन बघूयात. पण ते प्रॉब्लेम आहेत, त्याच्यामुळे गव्हामुळे काही प्रॉब्लेम्स येत आहेत, ही वस्तुस्थिती आहे, ती आपल्याला नाकारून चालत नाही. पण ती गव्हामुळे नाही आली आहे, तर आपण ज्या पद्धतीने त्याला रिॲक्ट केलं आहे किंवा त्या पद्धतीने गव्हाला प्रोसेस केलं आहे ती पद्धत चुकीची आहे. ती पद्धत चुकल्यामुळे गव्हाचा जो चांगला गुण आहे त्याचा आपण चुकीच्या पद्धतीने वापर करून जे काय त्या गुणाची वाट लावली आहे, तो प्रॉब्लेम आहे. आणि तो प्रॉब्लेम आहे म्हणून गहू वाईट आहे असं काहीसं एक चित्र निर्माण झालं आहे. पण गहू चांगलाच, गव्हाचे गुणही चांगले, नुसतं चांगलं नाही, मी कदाचित अप्रतिम म्हणेन. अच्छा. पण काही याच्यामध्ये मी असं बघितलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे की वर्षानुवर्ष त्यांनी गहू खाल्ला, हे केलं, नंतर काही काळाने, काही काळापुरतं का होईना, त्यांना असं गव्हामुळे होत आहे असं लक्षात आलं समजा काही टेस्टिंग नंतर वगैरे. तर मग त्या केसमध्ये तो गव्हामध्ये असलेला दोष आहे, म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की प्रोसेसिंग दरम्यान जे दोष उत्पन्न होतात तसं काही असू शकतं का, त्या वाणातच काही प्रॉब्लेम असू शकतो? याला आपण दोन्ही पद्धतीने बघता येईल. तर सगळ्यात आधी गव्हाबद्दल काय काय दोष आहेत असं म्हणलं जातं ते आपण थोडंसं लिस्ट आऊट करूयात. तर सगळ्यात पहिलं गव्हाबद्दल जे आहे, ज्याला सिलियाक डिसीज म्हणतात, की हा एक मोठा डिसीज आहे. आणि त्या लोकांना गहू खाल्ला तर गव्हापासून आज आपल्याला माहिती असलेले साधारण 65 वेगवेगळे आजार होतात. आणि त्यातले कमीत कमी 15 ते 20 जीवघेणे आजार आहेत. पण हा अचानक डेव्हलप होतो? नाही, हा अचानक डेव्हलप होत नाही. मी सडनली 20 वर्षाचा झालो आणि 21व्या वर्षी मला सिलियाक डिसीज झाला असं होत नाही. हा अनुवांशिक आजार आहे. हा DNA मधून हे होतो. हा नॉर्मली युरोपियन वंशाच्या लोकांमध्ये जास्त असतो. बेसिकली नॉर्डिक आणि हिस्पॅनिक हे दोन वंश युरोपमध्ये जे हे झाले त्या लोकांना हा इश्यू आहे. त्यांना ग्लुटेन किंवा गहू खाल्ला म्हणजे तो जे काय त्यांना रिॲक्शन येते तर गव्हातल्या ग्लुटेनमुळे होते. तर ग्लुटेन खाल्ला तर अपचनापासून वेगवेगळे आजार होतात. आणि ते सगळे आजार हे गव्हामुळेच होतात, ग्लुटेनमुळेच होतात. त्याच्यामुळे त्या लोकांनी गव्हाच्या वाटेला सुद्धा जाऊ नये हे मी म्हणेन. पण हे सगळं करताना आपण जर बघितलं तर युरोपमधल्या ओव्हरऑल पॉप्युलेशनमधल्या 20% लोकांना हा डिसीज आहे. त्यातल्या साधारण 3 ते 4% लोकांना ॲक्यूट डिसीज आहे. 80% युरोपियन्सना हा आजार नाही. भारताबद्दल बोललो आपण तर भारतामध्ये आत्ता इवन ज्या एक्झॅगरेटेड आपण ॲनालिसिस केलं आहे की किती लोकांना हे ग्लुटेन इंटॉलरन्स किंवा सिलियाक डिसीज असेल ते जर बघितलं तर ती साधारणपणे असं सांगितलं जातं आहे की 80 लाखाच्या घरात ती फिगर जाऊ शकते. ही एक्सटेंडेड फिगर आहे. जर 145 कोटीमध्ये 80 लाख लोकांना सिलियाक डिसीज असू शकतो असं आपण जर म्हणलं तर पर्सेंटेज वाईज 0.6 वगैरे होतं. आणि जर 0.6% लोकांना जर तो प्रॉब्लेम येत असेल त्याच्यासाठी 99.4%नी सफर करायचं हे काही योग्य नाही. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आहे, तो गव्हाचाच प्रॉब्लेम आहे, ग्लुटेनचाच प्रॉब्लेम आहे. तरी सर्वसाधारण लोकांनी त्याचा बाऊ करायची गरज नाही. आणि सगळ्यात आधी मग आत्ता होईल का, उद्या होईल का, आणि 5 वर्षांनी होईल का, असं होत नाही. जर तुमच्या फॅमिलीमध्ये सिलियाक डिसीजची हिस्ट्री नसेल तर तो तुम्हाला होणार नाही असं सेफली म्हणू शकतो आपण. आणि त्याच्यासाठी घाबरून जाऊन गहू खाणार नाही असं म्हणणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. तो आपण थांबवायलाच पाहिजे. त्याच्या पुढचा जो भाग आहे की साधारणपणे काही लोकांना गहू पचत नाही असा एक दुसरा भाग आहे की मला सिलियाक डिसीज नाही पण मला तरीही ग्लुटेन इंटॉलरन्स आहे.
आता ग्लुटेन इंटॉलरन्स हा एक कोणी येऊन कोणी यावे आणि टिकली लावूनही जावे असं काहीतरी प्रकार आहे. गहू म्हणलं की ग्लुटेनवर जायचं. तर मी इथे ग्लुटेनच असं नाही म्हणणार, पण गहू खाल्ल्यानंतर तुम्हाला काही अपचनाचे त्रास होतात किंवा गॅसेस होतात, ब्लोटिंग होतं किंवा लूज मोशन्स होतात, हे होऊ शकतं. पण हे करताना पुन्हा गव्हामुळे होतं का हा पुन्हा एक विचार करायचा भाग आहे. सर्वसाधारणपणे याला जर आपण ट्रेस बॅक करत गेलो की का होऊ शकतं हे, तर साधारणपणे जर गव्हाचे पदार्थ आपल्या पोटामध्ये जास्त वेळ राहिले तर ते पचण्याच्या ऐवजी सडतात आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात. तर आता नॉर्मल काय होतं की कुठलंही अन्न आपण ज्यावेळी हे करतो त्यावेळी पचनाची सुरुवात तोंडापासून होते. म्हणजे निदान आमच्या लहानपणी तरी असं होतं की एक घास 32 वेळा चावून खायचा. आता कुठला प्रॉडक्ट पोळी सोडून तुम्ही 8-10 वेळा चावू शकता मला सांगा. आणि जोपर्यंत तो तेवढा बारीकीने चावला जात नाही तोपर्यंत त्याचं सलायवाबरोबर मिश्रण होत नाही, तोपर्यंत त्याचं पचन चालू होत नाही. त्याच्यामुळे आणि आत्ता आपल्याला इतकी वाईट सवय लागली आहे की घाईत जेवायचं, भरभर संपवायचं. त्याच्यामुळे तुम्ही कधीही अगदी पोळी खाल्ली तरी न चावता खातो डायरेक्ट आत. बाकी तुम्ही ब्रेड बिस्किट हे तर सरळ आतवालेच प्रॉडक्ट आहेत. त्याच्यामुळे एक्झॅक्टली म्हणजे दबा के खाते आहे. मी तर असं म्हणेन की एखादी व्यक्ती जरी 32 वेळा चावून खात असेल तरी एवढा वेळ लागतो तुला खायला. अरे हो हा. आणि मुलींनी तर नाहीच करायचं. आम्ही तर म्हणजे आम्हाला वेळ लागणार असेल तर आमच्या बरोबर जे जेवायला बसणार असेल त्यांना आम्ही आधीच सांगतो आम्ही शेवटच्या पंक्ती बरोबर उठणार आहोत, पहिल्या पंक्तीला बसू. सो बी प्रिपेअर्ड. आणि म्हणूनच आम्हाला कृपा करून की तुला एवढा वेळ कसा काय लागतो, कारण चावून खायची प्रोसेस इतक्या घाईघाईने होऊ शकत नाही. आणि पोळी बिळी तर चावायला म्हणजे असं अगदी ती पोळी कशी झालेली आहे त्याच्यावर नाही. पण तरी मी म्हणेन की पोळी चावून खाणं किंवा कुठलंही अन्न चावून खाणं हा एक आनंददायी प्रकार आहे. त्याच्याही पलीकडे जर तुम्हाला जर खरंच बघायचं असेल तर तो सौंदर्यवर्धक प्रकार आहे. तुम्ही चिकलेट्स खाता त्यावेळी च्युइंगम खावं असं म्हणतात. त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या मसल्सला व्यायाम होतो आणि तुम्ही सुंदर दिसता असं म्हणणं आहे बऱ्याच लोकांचं. आणि त्या एका म्हणण्यावरच च्युइंगमचा जो काय सेल आहे तिथपर्यंत आला. तर जर उगीचच एक रबर तोंडात घेऊन चावत बसण्यापेक्षा पोळी 32 वेळा का चावू नये हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. त्याच्यामुळे पोळी चावून खावी. त्याच्यामुळे डायजेशन तुमचं तोंडापासून चालू होतं कुठलंही अन्न. त्याच्यानंतर ते तुमच्या जठरात जातं. जठर म्हणजे तुमचं स्टमक बेसिकली. आणि तिथे साधारणपणे ॲसिडिक सगळे कंडिशन्स असतात, ॲक्यूट ॲसिडिक कंडिशन्स असतात. पाणी, ॲसिड आणि तुमचं अन्न हे एकत्र घुसळलं जाऊन जी प्रिलिमिनरी डायजेशनची म्हणजे अन्नपचनाची पहिली प्रक्रिया तिथे होते. म्हणजे काय होतं की हे प्रोटीन्स झाले किंवा हे आहे सेकंडरी टर्शरी स्ट्रक्चर आहे, जे स्ट्रक्चर आलेलं असतं ते मोकळं करून ते प्रोटीन हे पचनासाठी सुटसुटीत करणं हे पोटात काम होतं जठरात. तर तिथे फारसं पचन होत नाही. तिथे पचनासाठी त्याला योग्य पद्धतीने तयार केलं जातं. त्याच्यामुळे तो प्रिपरेटरी भाग झाला. पचनाचा भाग हा छोट्या आतड्यापासून चालू होतो आणि छोट्या आतड्यात मग वेगवेगळ्या एन्झाईम्स येतात. ते वेगवेगळ्या स्टेजला छोट्या आतड्याच्या ते त्याच्यावर ॲक्ट करतात. कार्बोहायड्रेट्स काही पचतात, काही साखर पचली जाते, हे होतं. म्हणजे काय होतं की प्रोटीन आहे तर प्रोटीन काय अमायनो ॲसिडची साखळी आहे. तर ते करताना पचतं म्हणजे काय होतं त्या साखळीमध्ये जे अमायनो ॲसिड्स आहेत त्यातला एक एक अमायनो ॲसिड तोडला जातो आणि सुटे अमायनो ॲसिड हे मोठ्या आतड्याकडे जातात. मोठ्या आतड्याचा परत पहिला भाग पचनाचं काम करतो आणि शेवटचा भाग हा पचलेलं. म्हणजे आता तिथे काय असतं की तिथे पहिलं प्रोटीनचे अमायनो ॲसिडचे तुकडे केले,
स्टार्चचे ग्लुकोजचे तुकडे केले आणि असे तुकडे हे पचनासाठी येतात आणि आपले पचनसंस्था अशी आहे की ग्लुकोज एकटा असेल तरच तो आत जाईल, तो दुखटा जरी असला तरी परत जातो, तो घेतला जात नाही, इट इज रिजेक्टेड. सेम वे प्रोटीनचं आहे की जोपर्यंत एकटा अमायनो ॲसिड आत येत नाही तोपर्यंत इट इज नॉट अलाउड. एकटा अमायनो ॲसिड इज अलाउड, अगदी 2 एकत्र आलं तरी इट इज रिजेक्टेड आणि ते पुन्हा जातं, ते पुन्हा पचलं जातं आणि इट कम्स बॅक. आणि ही प्रोसेस रिपीटेडली होते आणि हे करताना मग ते पूर्ण पचेपर्यंत आपली पचनसंस्था ती प्रोसेस रिटार्ड करतं. आणि त्याच्यामुळे जेवढं प्रोटीन किंवा जेवढा तुमचं अन्न पचनासाठी जड तितकं मग तुमचं मोठं आतडं पचनाची जी प्रक्रिया आहे ती लांबवतं. कारण त्याला त्यातलं जास्तीत जास्त पचन करून घ्यायचं असं ती त्याची नॅचरल टेंडन्सी आहे. आणि त्याच्यामुळे अन्न जास्त वेळ तुमच्या मोठ्या आतड्यात राहतं. जर ते पचायला हलकं नसेल तर जेवढं पचायला जड तेवढं त्याचं ॲब्झॉर्प्शनचा रेट कमी. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की मोठ्या आतड्यात ते पडून राहतं. शेवटी बिफोर इट इज इजेक्टेड आउट ऑफ युअर बॉडी काही वेळ ते असंच पडून राहतं किंवा पडून ठेवलं जातं जस्ट टू एन्श्युअर दॅट की सगळं पचलं आहे की नाही. म्हणजे जसं निगोतीने संसार करतात तसं निगोतीने पचनसुद्धा होतं. त्यातलं आपल्याला सगळं काढून घ्यायचं असतं, जास्तीत जास्त कमीत कमी वेस्टेज करायची ही आपली टेंडन्सी असते. त्याच्यामुळे मग पचनाला जड तर त्याला पचनाचा वेळ जास्त, त्याच्यामुळे ते पडून राहतं. पण मग त्याच्याबरोबर काय होतं की मोठ्या आतड्यात आपल्याला आत्ता सगळ्यांनाच माहिती झालं की आपला मायक्रोबायोम आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे जगाची लोकसंख्या 875 कोटी, फार तर 900 कोटी. आपण आपल्या पोटात साधारण 1200 ते 1300 कोटी जनता घेऊन वागवत असतो. म्हणजे आपल्या पोटात एवढे मायक्रोब्स आहेत आणि ते मायक्रोब्स मोस्ट ऑफ देम ते आपल्याला मदत करणारे आहेत. म्हणून ते प्रोबायोटिक. व्हॉट इज प्रोबायोसिस, जे तुम्हाला मदत करतात ते. आणि मग ती प्रोसेस इज प्रोबायोसिस. पण हे सगळेच हे सगळेच बॅक्टेरिया म्हणूयात किंवा मायक्रोब्स आहेत हे आपल्याला मदत करणारेच असतील का, तर नाही. तर त्यातले काही ऑब्व्हियसली जे आपण म्हणजे कित्येक वर्षात तुम्ही आम्ही कधी आपण आपला मायक्रोबायोम ठीक करू म्हणून विचार कधी केला किंवा आपल्याला माहिती आहे का? कधीच नाही. म्हणजे आपण प्रोबायोसिसचा कधी विचारच केला नाही. पूर्वी आपल्याकडे खूप गोष्टी होत्या. म्हणजे जेवताना ताकभाताने किंवा दही भाताने सुरुवात करायची, तिथून सुरुवात झाली. किंवा ताक हवंच, किंवा तुम्ही कोकणातले असाल तर नारळाचे वेगवेगळे हे आहेत, सोलकढी हवी. तर हे सगळे करताना किंवा लोणच्याला आता आपण परत एक बदनाम केलं आहे की क्षार खूप आहेत आणि हे आहे. लोणचं इज वन ऑफ द बेस्ट प्रोबायोटिक. म्हणजे असं आत्ता तरी आता म्हणजे त्या वादात आत्ता नको. म्हणजे आता आपण परत याच्यावर वेगळा इश्यू होऊ शकतो, याला आपण बाजूला ठेवू. पण थोडा वेळ आपण घरली केलेलं म्हणूयात आपण, तसं करूया. तर त्या याच्यात काय तर इट इज अ व्हेरी गुड प्रोबायोटिक सोर्स. आणि मग हे करताना कसं असतं की कुठलंही अन्न तर त्या प्रोबायोटिक मायक्रोबसाठी त्याचं अन्न पण त्याच्याबरोबर असायला पाहिजे. तर लोणचं आहे त्याचं अन्न घेऊन येणारा प्रोबायोसिस आहे. किंवा सोलकढी आहे, इट ब्रिंग्ज इन प्रोबायोटिक बॅक्टेरिया आणि त्याचं अन्न. तर प्रोबायोटिक बॅक्टेरियाचं अन्न इज प्रोबायोसिस. इट्स प्रीबायोसिस. म्हणजे आपल्याला मदत करणारे मायक्रोब्स ते प्रोबायोटिक, त्याचं अन्न प्रीबायोटिक, आणि ते दोन्ही एकत्र ही सिनबायोसिस. सिम्बायोसिस नाही, सिनबायोसिस, SYN. तर हे सिनबायोसिस. तर हे सगळे आपल्याकडे अन्नात पूर्वी जेवणात होते आणि ते आपण हळूहळू हे केलं. त्याच्यामुळे काय होतं की हे
बॅक्टेरिया आपल्याला मदत करता करता शहीद होतात. म्हणजे वेगवेगळे आपल्या जंतूंचा अटॅक होतो पचन संस्थेतून आणि त्याच्यात हे कामाला येतात. तर त्यांच्या जागी दुसरे नवीन यायला पाहिजे, त्याच्यासाठी आत्ता आपण काही करत नाही. त्याच्यामुळे हा प्रोबायोटिक मायक्रोब्सचा लेअर कमी होत जातो आणि मग ती जागा कोणी ज्याला जमेल ते हे करतो. त्याच्यामुळे खूप अन्न सडवणारे बॅक्टेरियासुद्धा आत्ता आपल्या पोटात असतात आणि तो जो लेअर आहे त्या लेअरमध्ये जाऊन बसतात आणि मग तिथे हे जर अन्न जास्त वेळ पडलं तर त्या अन्नाला सडवतात. मग जिथे पचन होणं अपेक्षित असतं तिथे ते अन्न सडतं. ते सडलं की गॅसेस तयार होतात. ते सडलं की इवन जर त्याच्यातून काही विषयुक्त पदार्थ झाले असं म्हणूयात तर तुमच्या शरीराला एक हे असतं की एनिथिंग विच इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ इज फ्लश्ड आउट. म्हणजे जसं आपण मोरीत कचरा झाल्यानंतर पाणी घालून धुतो खळखळून, तसं पोट खळखळून धुतलं जातं आणि त्याच्यामुळे त्याला मग आपण लूज मोशन्स आणि हे जे काय आहे ते म्हणतो. पण हे सगळं करताना याच्या मुळाशी बेसिकली हे अन्न जास्त वेळ पोटात राहिल्याने होतं. ते का होतं तर ते सहज पचण्याजोगं राहिलेलं नसतं. मग ते कुठून येतं आपण नंतर बघूयात. पण जर ते तुमचं अन्न सहज पचणारं नसेल, पचण्यासाठी त्याला जर जास्त वेळ लागणार असेल तर ते अन्न सडतं. ते सडलं की त्याच्या रिॲक्शन्स येतात आणि त्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या गव्हाशी उगीच जोडल्या जातात. तो गव्हाचा प्रॉब्लेम नाही, ज्या पद्धतीने गहू आपण प्रोसेस करतो आणि त्या प्रोसेसमुळे त्या प्रॉडक्टला पचायला जो सर्वसाधारण वेळ लागायला पाहिजे तो दुप्पट होतो, कदाचित तिप्पट होतो आणि त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे गहू हा पचनासाठी वाईट हा जो समज आहे हा गहू पचनासाठी वाईट नाही. गहू ज्या पद्धतीने प्रोसेस केला त्या पद्धतीने प्रोसेस केल्यामुळे तो पदार्थ गव्हाचा तो पचनासाठी जड हे म्हणायला पाहिजे. तर मग आपण हे म्हणू शकतो की असे पचनासाठी जड झालेले प्रॉडक्ट तुम्ही अवॉइड करावेत का तर नक्की करावेत. पण याचा अर्थ गव्हाचे सगळेच पदार्थ सोडू नये. जे पदार्थ पचनासाठी हलके आहेत किंवा ज्या पदार्थाला आपण हलकं करू शकतो पचनासाठी असे पदार्थ करावेत आणि ते खावेत. ते मग हेल्थसाठी खूप चांगले असतात. मग हे दलियासारखे जे पदार्थ आहेत म्हणजे आपण जे गव्हाची खीर ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी जो दलिया वापरला जातो तो किंवा जड रवा वगैरे हे पदार्थ त्याचा म्हणजे आहारामध्ये जर जास्त वापर केला इन्स्टेड ऑफ कोंडा काढून टाकणं किंवा ह्याच्यापेक्षा तर ते कितपत ते जास्त फायदेशीर ते केव्हाच फायदेशीर. म्हणजे काय होतं की दलिया हां म्हणजे आता दलिया उपमा शिरा हे सगळे पदार्थ खीर या सगळ्या याच्यात प्रोटीन जे आपण डेव्हलप करतो. म्हणजे जर आपण हे केलं तर ब्रेडसारखा का होतो तर त्याला एक चिवटपणा आहे पिठाला. बिस्किटासारखं काय येतं त्याला एक वेगळ्या प्रकारचा चिवटपणा आहे. पास्ता जिथे त्याला खूपच जास्त चिवट करायला लागतं किंवा नूडल्स इन्स्टंट आहेत. आता ते साधं जर बघितलं तर आपण ज्या पद्धतीने पाटावरचे शेवया करत होतो त्या तब्येतीसाठी अतिशय उत्तम. पण त्याच म्हणजे वर्मिसेली म्हणूयात इंग्रजीमध्ये त्याचंच भ्रष्ट स्वरूप म्हणजे नूडल्स. नूडलमध्ये काय करतो त्या ग्लुटेनला आपण पार त्याचा कामाला लावून ते पचनासाठी जेवढं जड करता येईल तर का करायचं तर टेक्स्चरायझेशन. मला ते नूडल तोंडात वेगवेगळं लागलं पाहिजे त्याच्याबरोबर मी काहीतरी आणि वाढीव टाकणार आहोत त्याचा ॲरोमा त्याचा फ्लेवर या शेवईला लागू नये. म्हणजे प्रत्येक प्रॉडक्ट ज्यावेळी आपण डिझाईन केलेला असतो तर मेंटली त्याची फ्रेम ठरवलेली असते की मी कसा देणार. नूडलमध्ये हे असतं की नूडल हे पूर्णपणे वेगळं लागलं पाहिजे आणि त्याचा मसाला हा वेगळा लागला पाहिजे. तर प्रत्येक अन्न इन अ वे इज अ कॅलेडोस्कोप. तर त्याचं वेगवेगळं स्वरूप कसं येईल हे आपण माणसांनी शोधून काढलं. तर नूडल झाला पास्ता झाला ब्रेड झाला याला आपण करताना काय की
तो एक कॅलिडोस्कोपिक इफेक्ट यासाठी. एंड ऑफ द डे तिथेही हेतू हा की तुम्हाला अन्न खाल्ल्याचा आनंद मिळावा. तर म्हणजे हे सगळं करताना आपण एंड ऑफ द डे आपला हेतू चांगला, आपण समाधान मिळवण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठीच प्रॉडक्ट केले. पण हे सगळं करता 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 आपण कुठेतरी बहकलो. हे सगळं करताना अन्नाला त्याचा चिवटपणा गव्हाचा वाढवत 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 एवढा नेला की ते पचायला खूप अवघड झालं, जड झालं. त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम आले. तर चांगल्या हेतूने, एखाद्या चांगल्या हेतूची कशी वाट लागते त्याची ही सगळ्यात सोपी साधी उदाहरणं आहेत. तर त्या दृष्टीने जर बघितलं तर दुसरा हा इश्यू आहे की गव्हापासून काही लोकांना आजार होतात का? तर हो. तर असे आपण जे काही पदार्थ केले, नूडल्स झाले, पास्ता झाले किंवा काही प्रमाणात ब्रेड झाले, वेगवेगळे ब्रेड्स, तर त्याच्यात आपण गव्हाचा चिवटपणा हा खूप वाढवतो आणि तो चिवट तेवढा झाल्यामुळे पचायला जड होतो. त्याच्यामुळे पचनासाठी लागणारा वेळ वाढतो आणि त्याच्यामुळे ते अन्न पोटात जास्त राहिलं नाही तर सडतं. तर अशा रीतीने ते सगळे रिॲक्शन होते. त्याच्यामुळे हा दुसरा जो भाग आहे की मला सडनली ॲलर्जी झाली का? ही ॲलर्जी सर्वसाधारणपणे नाही. ॲलर्जी एका रात्रीत वगैरे काय होत नसते. ॲलर्जी मोस्ट ऑफ द केसेस ही अनुवांशिक असते. त्याच्यामुळे आता बऱ्याच वेळा हे होतं की मला सडनली 24व्या वर्षी गव्हाची ॲलर्जी आली वगैरे, असं सर्वसाधारण होत नाही. हे आपण कुठेतरी चुकलेलं असतो. तर ते ट्रेस बॅक करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे मग ओव्हरऑल जर आपण बघितलं तर असं नक्की म्हणता येतं की गव्हाची ॲलर्जी जी जेवढ्या मोठ्या प्रमाणात दाखवली जाते ते तसं नाही. मोस्ट ऑफ द केसेस ती ॲलर्जी नसते. हे आपण चुकीच्या पद्धतीने प्रोसेस केलेला तो गहू असतो. तिसरा एक फार मोठा लोकांनी हे केलं की ग्लायसेमिक इंडेक्स. तर पोळीचा ग्लायसेमिक इंडेक्स 85 आहे आणि त्यांनी शुगर स्पाईक होते आणि त्यांनी तुमचं डायबिटीस होतं वगैरे, असे बरेच उद्योग जे लोक सांगतात. ही अगदी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी.